यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तिन्ही अवस्थांचे द्वारे उपाध्युपहिताकारी भावा भावरूपस्फुरे दृश्य जेहे. श्रीमद् भगवद गीता मोक्ष संन्यास योग अध्याय 18 ओळी क्रमांक 1186 इथपासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आपण आरंभ करत. त्याला जे येतील त्यापासून आपण सुरुवात करूया. प्रत्येक मनुष्याला नैसर्गिकरित्या 3 अवस्थांच्या मध्ये जावं लागतं. 3 अवस्थांचा अनुभव त्याला येत असतो. त्यालाच ह्या 1186 ओळीमध्ये तिन्ही अवस्थांचे या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 प्रकारच्या अवस्था, या 3 प्रकारच्या अवस्थेंचा अनुभव आपल्याला 3 प्रकारच्या देहांच्या माध्यमातून येत असतो. जागृत अवस्थेचा अनुभव आपल्याला स्थूल शरीराच्या माध्यमातून येतो. स्वप्नाचा अनुभव आपल्याला सूक्ष्म शरीराच्या म्हणजे लिंग शरीर किंवा लिंग शरीराच्या माध्यमातून येतो. आणि सुषुप्तीचा अनुभव जो आहे तो कारण शरीराच्या माध्यमातून येतो. म्हणजेच स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर यांना उपाधी म्हणायचे. आणि ह्या 3 उपाधींच्या द्वारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेंचा अनुभव येतो. परंतु स्थूल शरीर आणि जागृती अवस्था दोन्ही जड आहेत. सूक्ष्म शरीर आणि स्वप्न दोन्ही जड आहेत. कारण आणि सुषुप्ती अवस्था दोन्ही जड आहेत. म्हणजेच या 3 शरीरांच्या द्वारे 3 अवस्थेंचा अनुभव यायचा असेल तर तिन्ही शरीरांच्या पाठीमागे चेतन शक्ती असावी लागते. म्हणून जागृत अवस्थेचा अनुभव ज्या स्थूल शरीराने येतो त्या स्थूल शरीराच्या पाठीमागे ज्या चेतन शक्तीचा आधार आहे त्या जीव चैतन्याला, जीवात्म्याला इथे एक नाव आहे विश्व. म्हणजे या विश्व या ओढीमध्ये त्याला नाव द्यायचं उपहित चैतन्य. या विश्व उपहित रूपी चैतन्याच्याच सत्तेने, स्फूर्तीने स्थूल शरीराच्या माध्यमातून आपल्या जागृती अवस्थेच्या मध्ये घडणाऱ्या सगळ्या घटनांचा अनुभवाचा स्वीकार्यता ज्याच्यामुळे कळते या तो चैतन्य, ती चैतन्य शक्ती आहे विश्व. नंतर स्वप्न या अवस्थेचा जो अनुभव येतो तो अनुभव ज्या उपाधीच्या द्वारे येतो ती उपाधी म्हणजे सूक्ष्म शरीर. म्हणजे सूक्ष्म शरीराच्या माध्यमातून स्वप्नाचा अनुभव येण्याकरता स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेच्या पाठीमागे जी चेतन शक्ती लागते त्या चेतन शक्तीला तेजस हे नाव आहे.
म्हणजे तेजसाच्याच तेजस म्हणजे हे चैतन्यच आहे. आणि सुषुप्तीचा अनुभव ज्या कारण शरीराच्या माध्यमातून येतो ते कारण शरीर आणि सुषुप्ती अवस्था जड आहे, अचेतन आहे. तर त्या दोन्ही अवस्थेचा अनुभव घेणारा चेतन तत्व असावं लागतं. आणि त्या चेतन तत्वालाच नाव आहे प्राज्ञ. प्राज्ञरूपी या चैतन्याच्या तेजाने कारण शरीरामध्ये असणारी जी सुषुप्ती अवस्था त्या सुषुप्त अवस्थेचा अनुभव घेतो. विश्व तेजस आणि प्राज्ञ ही उपहित आहे. स्थूल सूक्ष्म कारण शरीर ही उपाधी आहे आणि जागृती स्वप्न सुषुप्ती ह्या तीन अवस्था आहे. याचा विचार आपण केला होता. पण आणखीही काही विचार या ओळीत तर राहिलाच आहे. जागृत अवस्थेमध्ये असणारे पदार्थ आणि स्वप्न अवस्थेमध्ये असणारे पदार्थ हे प्रत्यक्ष अनुभूतीला येत असल्यामुळे ते भावरूप आहे, ते अस्तित्व स्वरूप आहे. जणू काही त्यांची उत्पत्ती होते असं म्हणा. परंतु सुषुप्ती अवस्थेमध्ये गेल्यानंतर तिथे ना जागृत अवस्थेतले पदार्थ ना स्वप्न अवस्थेतलं स्वप्न, दोन्ही जागृत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेच्या मध्ये अनुभवाला येणाऱ्या पदार्थांचा अभाव असतो, त्यांचं अस्तित्व नसतं. म्हणजेच स्वप्न अवस्था ही अभाव रूप आहे. स्वप्न अवस्थेमध्ये प्रतीतीला येणारे पदार्थ हे अभाव रूप आहे, म्हणजे नाही रूपाने. आणि स्वप्न आणि जागृतीमध्ये असणारे पदार्थ हे भावरूप आहे. मग भावरूप असणाऱ्या पदार्थांचंही स्फुरण म्हणजे ज्ञान व्हावं लागतं आणि अभावरूप पदार्थांचं स्फुरण म्हणजे ज्ञान व्हावं लागतं. तेव्हा हा पदार्थ आहे आहे रूपाने ज्ञान होतं. किंवा एखादा पदार्थ नाही, तो नाही रूपाने ज्ञान होतं. ते नाही रूपाने जे ज्ञान होतं ते अभाव रूप आहे आणि आहे रूपाने ज्ञान होतं ते भाव रूप आहे. म्हणजेच जागृती आणि स्वप्न या भावरूप पदार्थ तिथे आहेत आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये पदार्थ हे अभावरूप आहे. परंतु भावाचंही स्फुरण होतं आणि अभावाचंही स्फुरण म्हणजे ज्ञान. म्हणजेच भावरूपाने ज्या पदार्थांचं ज्ञान होतं ते हे दृश्य हे, आणि अभाव रूपाने ज्या वस्तूंचं ज्ञान होतं तेही दृश्य आहे. मग आता या जागृत स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्थेच्या माध्यमातून स्थूल सूक्ष्म आणि कारण ह्या तीन शरीराच्या उपाधींच्या माध्यमातून आणि ह्या तीन शरीराच्या पाठीमागे असणारी चेतन शक्ती म्हणजे विश्व तेजस आणि प्राज्ञ या उपहितांच्या आकाराने आपल्याला जागृत आणि स्वप्न पदार्थांच्या अवस्थेमध्ये असणारी भावरूप पदार्थांची प्रतीती येते आणि सुषुप्तीमध्ये असणाऱ्या अभावरूप अवस्थेमध्ये असणाऱ्या पदार्थांची अभावरूपाने प्रतीती येते. आणि हे सगळंच सगळं जे आहे भावरूप पदार्थांची ही प्रतीती चक्षुंनी इंद्रियांनीच होते आणि अभावरूप पदार्थांची प्रतीती ही चक्षुरादी इंद्रियांनीच होत असल्यामुळे ते देखील काय आहे, इंद्रिय गोचर आहे, म्हणजे दृश्य आहे. म्हणजेच ह्या एका उभीमध्ये तीन शरीरांचा, तीन अवस्थेचा आणि तीन चैतन्यांचा विचार अवस्था, उपाधी आणि उपहित या तीन शब्दांच्या द्वारे केला. आणि दोन अवस्थेंचे पदार्थ हे भावरूप आहे आणि एका अवस्थेतला पदार्थ अभावरूप आहे. परंतु भाव आणि अभाव रूपांचं स्फुरण म्हणजे ज्ञान व्हावं लागतं, ते म्हणजे हे दृश्य जग. एवढी मोठी दृश्य जगताची ही संगती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. अच्छा, आता पहा, हा सगळा विचार अगोदर झाला होता,
परंतु ओवी मधली ही पारिभाषिक शब्द आणि थोडी प्रत्येक पदांचा अर्थ कळल्याशिवाय पुढच्या ओव्यांचा अर्थ लागत नाही. म्हणून भावाभावरूप असणारे पदार्थ म्हणजे जागृती आणि स्वप्नातले पदार्थ हे भावरूप आहे आणि सुषुप्त पदार्थ अभावरूप. परंतु हे भावरूप आहे याचं स्फुरण आणि अभावरूप आहे याचं स्फुरण म्हणजे ज्ञान आपल्याला होत असतं. आणि ज्याच्यामुळे ज्ञान होतं तो आहे जीवात्मा. हे चैतन्य एकच आहे, पण स्थूल देहाची आणि जागृतीची उपाधी प्राप्त झाली की त्या चैतन्याला विश्व ना. सूक्ष्म आणि स्वप्नाची उपाधी प्राप्त झाली की तेजस नाव. सुषुप्ती आणि कारणाची उपाधी प्राप्त झाली की त्याला प्राज्ञ नाव. परंतु या उपाधीचा निराश केल्यानंतर खाली फक्त चैतन्य एकच राहत आणि त्या चैतन्याच्या द्वारे सगळ्यांचा अनुभव येतो. म्हणजे सगळं चैतन्यच द्रष्टा आहे आणि हे सगळं दृश्य आहे. ते हे अघवेची मी द्रष्टा. त्या पदार्थांना स्वतंत्र त्यांचं अस्तित्व नाही. मी आहे म्हणून पदार्थांना अस्तित्व. दृष्टी सृष्टी खरा म्हणजे मीच सगळ्यांचा द्रष्टा आहे. अशा प्रकारचा बोध जेव्हा होतो त्या बोधाच्या उन्मत्तपणामुळे, त्या बोधाच्या प्रभावामुळे तो साधक आनंदाने नाचू लागतो. ऐशिया बोधाचिया माझी वट. माझी वटा शब्दाचा अर्थ आहे मदाने उन्मत्तपणाने त्या आनंदाच्या आविर्भावाने, त्या बोधाच्या आविर्भावाने, बोधाच्या आनंदाने, बोधाच्या स्फूर्तीने काय तो मीच सगळा द्रष्टा आहे. द्रष्टा असं म्हणतात ना. समष्टी जगाचा द्रष्टा हा समष्टी द्रष्टा आहे आणि छोट्या जगताचा द्रष्टा हा जीवात्मा. परंतु जीवात्मा हा व्यष्टी द्रष्टा परमात्मा हा समष्टी द्रष्टा. आणि समष्टी द्रष्टा आणि व्यष्टी द्रष्टा या दोन्हींची उपाधी बाजूला केली की द्रष्टत्व हे समान आहे. म्हणून व्यष्टी द्रष्टा हा समष्टी द्रष्टामध्ये समरस होतो आणि मग लक्षात येतं समष्टी द्रष्टाही मीच आहे आणि व्यष्टी द्रष्टाही मीच आहे. असा बोध जेव्हा होतो त्या बोधाच्या आनंदाने तो नाचायला लागतो. पण हे नाचणं कसं आहे? अनुभवाच्या बोधाने तो नाचतो. म्हणून हे श्रेष्ठ योद्धा, हे सुभटा, तो अनुभवाचा धेंडा नाचे. धेंडा नाचणे एक पद्धत आहे. लग्न झाल्यानंतर वरातीनंतर संध्याकाळच्या वेळेस वधूवरांना एकत्रित समारंभ एखादा करून त्या समारंभाच्या वेळेत काही वधूला काही वराला, विशेषतः वराला, त्यांना डोक्यावरती घेऊन जेव्हा नाचतात तेव्हा त्याला धेंडा नाचवणं असं म्हणतात. परंतु हा धेंडा अनुभूतीच्या वराचा धेंडा आणि मीच आता सगळं अस्तित्व, मीच चैतन्य रूपाने आहे, बाकी कसलं अस्तित्व. मीचा जेव्हा बोध होतो तेव्हा दृश्य रूपाने काही राहतच नाही. ज्यावरती आपण आतापर्यंत सर्पाचं भान, सर्पाची प्रतीती, सर्पाची अनुभूती, सर्पाचा भास होत होता, त्या सर्पाच्या पाठीमागे आधार काय आहे याचं ज्ञान झालं की मग कळतं, अरे ज्याला आम्ही सर्पा म्हणून घाबरत होतो तो सर्प नाही, सर्पाचा भास होता. वास्तविक तिथे फक्त दोरी आहे. असं दोरीचं ज्ञान झाल्यानंतर रज्जू झाली या गोचरू. त्या रज्जू म्हणजे प्रत्यक्ष दोरी गोचर झाली म्हणजे अनुभूतीला आली.
मग आतापर्यंत जो काही भासत होता सर्प, तो काय म्हटली, व्याळाकारो आभासता तो, सर्पाच्या आकाराने तो एक भास उत्पन्न होतो. मग आता काय झालं, आता म्हटले रज्जू गोचर झाली या, तो असा कळाला. मग मग असं कळतं, अरे सर्प नाहीये, रज्जूचे ऐसा निर्धारू होई जीवी. मग म्हटले आता ही दोरी दोरीच आहे, असा जेव्हा निश्चय होतो, तेव्हा आतापर्यंत सर्प रूपाने येणारा प्रथितीला जो काही सर्प आहे, तो राहत नाही, त्याचं अस्तित्व समाप्त होऊन जातं. कारण का, रज्जू गोचर झाली या. भांगरा परवते काही नेणे गुंज भरही नाही, हे आटोनिया काही किजे जैसे. भांगारा, भांगार शब्दाचा अर्थ आहे अलंकार, सोनं. भांगार म्हणजे सोनं आणि लेणे म्हणजे अलंकार. भंगारा परते परते काही म्हणजे सोन्याच्या व्यतिरिक्त काही, लेणे म्हणजे अलंकाराला गुंज भरही नाही. म्हणजे जेवढा सोन्याचा अलंकार वजन, तेवढंच अलंकाराचं वजन. जेवढी सोन्याची किंमत, तेवढीच अलंकाराची किंमत. अहो नाही म्हटले, सोन्याचं वजन कमी आणि अलंकाराचं वजन जास्त, किंवा सोन्याचं वजन कमी आणि अलंकाराचं जास्त, असं नाही. जेवढ्याचं वजन तेवढंच अलंकाराचं वजन. भांगारा परते काही लेणे गुंज भरही नाही, अलंकाराला गुंजभर सुद्धा वजन नाही. आणि पहा म्हटले, आटून पहा. आटून पाहिल्यानंतर त्या आकाराचा असणारा जो काही अलंकार आणि त्याचं नाम आणि रूप गेलं आणि खाली फक्त शिल्लक राहिलं, ते सोनं, त्याचा आकार तेवढाच. आटून या ठाई की जे जैसे. खात्री करून पाहायचं असेल तर त्या अलंकाराला आटवून पहा, खाली फक्त शिल्लक तुम्हाला शुद्ध सोनच दिसेल. म्हणजे सोन्याच्या व्यतिरिक्त अलंकाराला थोडं सुद्धा अस्तित्व नाही. जरी नामरूप त्याचं वेगळं असलं तरी त्यामध्ये अनुस्यूत हे सोनच आहे. उदका परवते काही तरंग, तरंग नाहीच हे निवृत्ते, म्हणून तया आकाराते न घेपे जीवी. पहा, या सुद्धा ओळीचं चिंतन झालं. एका उदका परते तरंग हे नुरते नाहीची. ओके. एका अथांग समुद्राच्या वरती जे खूप तरंग निर्माण होत होते, त्या तरंगांना खरं अस्तित्व कसं आहे म्हटले, एका उदकाचंच आहे. एक उदक कारण आहे सगळ्या तरंगाच्या उत्पत्तीच्या, स्थितीला आणि नाशाला. मग एका उदका परते, एका पाण्याच्या व्यतिरिक्त वेगळं तरंग हे नाहीची नृते. खरोखर तरंगाला पाण्याच्या व्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्व नाहीच, असा जेव्हा निश्चय होतो, अनुभूतीला येते. म्हणून एका उदका परवते तरंग नाहीची ही निरुते जाणवणी. एका पाण्याच्या व्यतिरिक्त तरंगाला स्वतंत्र अस्तित्वच नाही, हे खरोखर जाणल्यानंतर हे निरुते जाणवणी. निरुते म्हणजे खरोखर, हे यथार्थ, हे निश्चित समज जाणून समजून काय आहे. तया आकाराते न घेपे जीवी, जीवी तया आकाराते न घेपे. मग आता त्या तरंगाच्या स्वतंत्र आकाराचं कोणी अस्तित्व स्वीकारत मानायला तयार. तरंगाच्या आकाराला स्वतंत्रपणे कोणी जसे घेऊ शकत नाही, त्याचं अस्तित्वच राहत. म्हणून एकच आधार आहे सगळ्यांना, ते म्हणजे एका उदकाचा. एका उदका परवते तरंग नाहीचे हे निरुते जाणवणी, त्या आकाराते न घेते. मग त्या फक्त तरंगाच्या आकाराला कोणी स्वीकारेल का, जर त्यामध्ये पाणी नसेल तर? फक्त पाणीच आहे, तरंग हे भासमान.
असा फक्त चैतन्यच आहे, जग नाही. फक्त सोनच आहे, अलंकार फक्त नामरूप हे भासमान. हे दृष्टांत दिले. ना तरी स्वप्न विकारा समजता चिवणी उमाने घेता, तो आपण या परवते नदसे जैसा. एखाद्या माणसाला स्वप्न पडलं, स्वप्नात तो सम्राट बनला आणि त्या राज्यातल्या सगळ्या वस्तू तो मोठमोठ्या फुल, परंतु त्या वस्तू नसून तो मनाचाच एक विकार आहे. स्वप्न विकारा समजता, हा सगळा स्वप्नातलाच विकार आहे. स्वप्नामुळेच ही प्रतीती येते. पण म्हटले स्वप्नामध्ये एवढे पदार्थ मला दिसायला लागले, मी राजा झालो. आता माझ्याजवळ किती हत्ती, किती घोडे, किती उंट मला मोजायचे आहे. म्हणून तो झोपेतून जागा झाला, चिवोनिया जागा झाला. आणि काय उमाने घेतात, तो उमाने म्हणजे विश्व घ्यायला लागला. घोडे किती, उंट किती, हत्ती किती. आता खरं सांगा, स्वप्नात जे उंट, हत्ती, घोडे होते ते आता जागृत झाल्यानंतर काय दिसेल? घोडाही नाही, हत्ती नाही. स्वप्न विकारा समजतात चिवून या सगळ्या स्वप्नातील पदार्थांना पाहण्यासाठी हा जागा झाला आणि उमाने घेता आणि सगळ्या संबंधाचा हिशोब घेऊ लागला. लक्षात आलं? कोणताच पदार्थ नाही. कोण आहे? मीच फक्त आहे. तो आपण या परवता नदीसे जायचा, आपल्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काहीच नाही. तसा मी चैतन्य आहे असे अनुभवले की आतापर्यंत ज्ञानामुळे निर्माण होणारा जो अध्यास आणि भास आहे त्याची निवृत्ती झाली. आता काय? आता जन दिसे तेथे, जन जन रूपाने दिसायला. मग आता तैसे जे काही आथी नाथी तेने होय ज्ञेय स्फूर्ती, हे ज्ञाताची हे मी प्रतिती होनी भोगी. असं करत करत जे काही अथी, जे काही जागृतीतले आणि स्वप्नाचे पदार्थ आहे रूपाने प्रतितीला येतात आणि सुषुप्ती आणि कारण शरीराच्या मध्ये सगळ्या पदार्थांचा अभाव होतो, ते नाही रूपाने आपल्याला अनुभूतीला येतात. म्हणजेच ज्या आहे रूपाने जे पदार्थ आहेत तेही ज्ञेय रूप आहे आणि नाही रूपाने जे पदार्थ आहेत तेही ज्ञेय रूप आहे. आणि त्या आहे रूपाने असणाऱ्या ज्ञेय रूप पदार्थांचंही काय व्हावं लागतं? स्फूर्ती म्हणजे ज्ञान व्हावं. आणि नाही रूपाने नाही रूपाने जे अनुभवाला येतात त्या पदार्थांचंही आपल्याला नाही रूपाने ज्ञेय रूपाने ज्ञान होतं, तेही काय आहे? स्फूर्ती म्हणजे ज्ञानच आहे. मग आता जे काही अथी नाथी येणे ज्ञेय स्फूर्ती होईल, ती ज्ञाताची मी हे प्रतीती होणी भोगी. आता तो ज्ञाता मीच आहे. ज्याला ज्ञाता ज्ञाता म्हणत होते, या सगळ्यांना जाणणारा, ज्याला आतापर्यंत विश्व तेजस प्राज्ञ म्हणत होतो, त्याला आता स्फूर्ती म्हणायला लागलो. आणि जे स्फूर्ती आहे त्यालाच आता मी ज्ञाता म्हणायला लागलो. आणि जो ज्ञाता आहे तो मीच आहे. आणि मग ज्ञाता होऊन त्या ज्ञातेची अनुभूती तो घेऊ लागला. तो ज्ञाताची मी हे प्रतीती होऊन भोगी, आता मी ज्ञाता आहे अशी प्रतीती अनुभूती आल्यानंतर त्या अनुभूतीचा तो आनंद घेतो, तो उपभोग घेतो. मीच मी आहे. कल्पनाच एवढी मोठी विशाल आणि व्यापक आहे की आहेच हे ज्ञान माझ्यामुळेच होतं आणि नाहीच हे ज्ञान मला माझ्यामुळे होतं. म्हणजे मी आहे तर आहे पदार्थ आहे, नाही तर नाहीच हे ज्ञान मला होतं. असा जो ज्ञाता, तो ज्ञाता मीच आहे असं म्हणून त्या ज्ञात्याची तो ज्ञातेपणाचा अनुभव होतो. समष्टीचाही ज्ञाता आणि व्यष्टीचाही ज्ञाता मीच आहे. मग जेव्हा आपलेपणाचा आपलेपणाचा अनुभव
आपलेपणाची अनुभूती येते. आणि ती आपलेपणाची अनुभूती आल्यानंतर मी कसा आहे असा कसा अनुभव येतो, त्या अनुभवाचं आता स्पष्टीकरण आहे. जसं राजा झाल्यानंतर राजेपणाचा अनुभव, गंगा समुद्र झाल्यानंतर समुद्रपणाचा अनुभव, तसं आता वेष्टीद्रष्टा, समष्टीद्रष्टा, आता मीच एक आहे. आणि ते दृश्यही जातं आणि द्रष्टाही जातं, खाली फक्त दृंगमात्र चैतन्य शिल्लक राहतं, ते मी. अशा मीचा अनुभव घेतो. तो मी आता कसा आहे, जिथे जागृत अवस्था नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही, जिथे स्थूल शरीर नाही, सूक्ष्म शरीर नाही, कारण शरीर तीन नाही, म्हणून विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे तीन नाव जरी गेले तरी या तिघांना एकच नाव आहे, चेतना, चैतन्य, आत्मा. तो चैतन्य आत्मा मी आहे. अशा मीची वास्तव अनुभूती झाल्यानंतर मी कसा दिसू लागतो, मीचा अनुभव कसा आहे. आचळ मी, अच्युत मी, आनंद, आचळ मी अच्युतो, आनंद मी अद्वैतो, आद्य मी अव्यक्तो, व्यक्तु ही मी. मी कसा आहे, मी व्यापक आहे, आकाशापेक्षाही व्यापक. आकाशापेक्षा व्यापक असल्यामुळे आकाशामध्ये जशी क्रिया नाही, आता माझ्या व्यापक आत्मानुभूतीमध्ये सुद्धा क्रिया नाही. मी आता अच्चळू आहे, हालचाल नाही. देयर इज नो मोमेंट इन दॅट सुप्रीम कॉन्शियसनेस, बिकॉज इट इज मोर परवेसिव्ह दॅन अदर एलिमेंट्स. अचळ मी, अच्युत मी. अच्युत म्हणजे जो आपल्या सच्चिदानंद रूप जी आत्मस्थिती आहे, त्या आत्मस्थितीपासून कधी खाली येतच नाही. जीवनमुक्त स्वतःला मी सच्चिदानंद स्वरूप समजतो, ईश्वर स्वतःला सच्चिदानंद स्वरूप समजतात, आत्मज्ञानी जीवनमुक्त पुरुष स्वतःला सच्चिदानंद स्वरूप समजतात. ते देहावर पदार्थांच्या स्थिर व्यक्तिगत स्थितीपर्यंत येत नसल्यामुळे ते अच्युत आहे. अच्युत म्हणजे जे कधी च्युत होत नाही, जो कधी पराजित होत नाही, असा हा मी नित्य अच्युत म्हणजे नेहमी आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप कधी च्युत होत नाही. अजो मी अजरू, अक्षयो मी अक्षरू. माझा क्षय होत नाही. क्षय नाही म्हणजे मरणरहित आहे. मी अक्षर, माझं क्षरण होत नाही, झीज होत नाही, कमीपणा येत नाही, असा अक्षय मीच आहे, अक्षर मीच आहे. माझ्या पूर्वी काहीही नाही, मी सगळ्यांच्या अगोदरचा आहे. माझ्या अगोदर कोणी नाही. अपूर्व म्हणजे माझ्या पूर्व म्हणजे अगोदर कोणी नाही असा मी. अपारू आणि माझ्या ह्या विस्ताराला थोडा सुद्धा पारावार नाही. सगळ्यांच्या पलीकडे मी आहे. आणि माझ्या आनंदासाठी दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही, कारण मीच आनंद स्वरूप आहे. असं ध्यानाच्या माध्यमातून, मननाच्या माध्यमातून त्या तत्वाचं चिंतन करावं लागतं. अचळ मी अच्युतो, आनंद मी अद्वैतो, अपूर्व मी अपारू, आनंद मी आनंद स्वरूप आहे, आनंदाचा स्त्रोत आहे. आणि अज मी अजरू, पहिलं राहिलं ना. मी अज आहे म्हणजे मी जन्मरहित आहे. अजरू म्हणजे मी, मला वार्धक्य नाही, जरारहित. अक्षयो
क्षय नाही, मी मरणरहित आहे. अक्षरू, मी क्षरणरहित आहे. अपूर्व, माझ्या अगोदर कोणी नाही. अपार, माझ्या व्याप्तीला पारावार नाही असा असणारा आनंद मी. व्यापक असल्यामुळे माझ्यामध्ये चलन वलन होत नाही. मी स्वरूपापासून कधी विचलित होत नाही म्हणून मी अच्युत आहे. मला कोणीच मर्यादित करू शकत नाही. मी देशाने मर्यादित होत नाही, कालाने मर्यादित होत नाही, वस्तूने मर्यादित होत नाही. अर्थात देश काल ह्या सगळ्यांच्या पलीकडे असणार तत्व मी आहे. ह्याप्रमाणे मीची अनुभूती जी येते तो मी कसा आहे म्हटला तर मी अनंत आहे. अनंत आहे, मी अद्वैत आहे. अर्थात ज्यामध्ये कोणतंच द्वैत नाही, भेद नाही. सगळी सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदरही माझं अस्तित्व होतं. मी आद्य आहे. आद्य आहे. मला कोणता आकार नाही, मी अव्यक्त आहे. आणि दिसणारं सगळं जग आहे ना, ती सुद्धा माझीच अभिव्यक्ती आहे. म्हणजे जगाच्या आकारानंही मीच आहे आणि जगाचा आकार मोडला तरी निराकारानंही मीच आहे. मी सगळ्यांचा नियामक आहे. नियंत्रण करणारा ईश्वर मी आहे. सगळ्या जगाचा नियामक देवा तुम्ही आहात. ज्याचं नियमन करायचे ती सृष्टी कोण आहे तेही मीच आहे. ईश्य, इश्यू म्हणजे नियम्य. ईश्वरू म्हणजे नियामक मीच आहे. अनादी, मला आधी म्हणजे उत्पत्ती नाही, म्हणजे मी उत्पत्ती रहित आहे. अमरू म्हणजे मी नाश नाही. मरण रहित आहे म्हणजे मला जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे. अभय, माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणती वस्तूच नसल्यामुळे मला स्व अस्तित्वापेक्षा माझं भिन्न कोणते अस्तित्वच नाही म्हणून मी अभय स्वरूप. संपूर्ण सृष्टीला आधार मीच आहे आणि विश्वाच्या रूपाने आधे सुद्धा मीच आहे. आधारही मीच, आधेही मीच. अमरही मीच, अनादिही मीच, ईश्वरही मीच, ईश्वर मीच. स्वामी मी सदोदितो, सहज मी सततो, सर्व मी सर्वगतो, सर्वातीत मी. स्वामी, स्वामी म्हणजे सगळ्या जगाचा मालक मी. माझ्या सत्तेनेच पर्वत आपली जागा सोडत नाही. पर्वती बैसा काना संडावी. समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही, समुद्र रेखा ओलांडावी. आणि ह्या सगळ्या पृथ्वीने सगळी पृथ्वी पंचमहाभूतांचे जे आपण जीव मात्र आहोत त्यांना आधार देते. म्हणून ते आधार आणि आधी सगळं मीच. अभय मीच आहे, आधार मी आहे, अध्येय मीच. सगळ्या जगाचा स्वामी सुद्धा मीच आहे. आणि मी माझं अस्तित्व भूतकाळात जसं आहे तसंच, वर्तमान काळात जसं आहे तसंच आणि भविष्य काळात जसं आहे तसंच. माझ्या समोर ह्या जगताची उत्पत्ती स्थिती होते असा मी अमर आहे. स्वामी मी सदोदित, सहज मी सततू. मी स्वाभाविकरित्या सत्ता स्वरूप आहे. ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स इज माय ओन ट्रू नेचर. सततू, आय एम एव्हर प्रेझेंट. कायम माझं अस्तित्व स्वरूप आहे. सर्व मी, ऑल थिंग्स अँड बीइंग्स आर नथिंग बट माय ओन मॅनिफेस्टेशन. माझी स्वतःची अभिव्यक्ती आहे सगळं. सर्व गतू, आणि सगळ्या पदार्थांच्या मध्ये चैतन्य रूपाने मीच आहे आणि सर्वांच्या अतीतही मीच. सर्वही मीच, सर्वातही मीच आणि सर्वाच्या अतीतही मीच. ही अशी यथार्थ जाणल्यानंतर मी कसा आहे अशी माझी मलाच अनुभूती. नवा मी पुराणू,
शून्य मी संपूर्ण, स्थूल मी अणु जे काही ते मी. नवामी. नवामी. प्रत्येकाला असं वाटतं, जो मी लहानपणी होतो तोच मी आता आहे, जो मी आता आहे तोच मी नंतर आहे. शरीरामध्ये स्थित्यंतर होत जातं, मनामध्ये स्थित्यंतर होत जातं, बुद्धीमध्ये स्थित्यंतर होत जातं, पण मी मात्र माझंच लहानपण पाहिलं, तारुण्य पण पाहिलं आणि वार्धक्य आता पाहत आहे. मी जसाची तसाच आहे. मी नवा आहे आणि सगळ्या सृष्टीच्या अगोदरचा असल्यामुळे मी पुराणू आहे. माझ्या ठिकाणी कोणतंच उपाधी नाही, कोणतीच उपाधी. सर्व विशेष शून्य मी, सर्व अशेष विशेष शून्य. माझ्या ठिकाणी कोणतीच विशेषता नाही म्हणून शून्य. मी सर्वत्र संपूर्ण पूर्णपणाने आहे, सर्वत्र भरले. स्थूल रूपाचे पदार्थ तेही मीच आहे आणि अणुस्वरूप असणारे पदार्थ मी आहे. किंबहुना जे काही दिसतं ते मीच आहे. माझ्यामध्ये कोणतीही क्रिया होत नाही, मी अक्रिय आहे. अनेक पदार्थ जरी असले तरी मी चैतन्य रूपाने एकच आहे. मला कोणत्याही पदार्थाचा कधीही संग, अटॅचमेंट, आसक्ती निर्माण होत नाही. संग, जे माझं स्वरूप आहे ते कधी जात नाही, जे जात ते कधी माझं स्वरूप नसतं. म्हणून मी कधी कोणाचा शोक, मी कधी शोक करत नाही. मी अशोक आहे, असंगो मी अशोक. व्याप्यो मी व्यापक, ज्याच्यामुळे संपूर्ण सृष्टी ही व्यापली आहे असा व्यापक परमात्मा आहे. सृष्टी कोण आहे? व्याप्य आहे. परमात्मा व्यापक आहे, सृष्टी ही व्याप्य आहे. सृष्टी ही परमात्मा आणि व्यापकही परमात्मा. असा जो पुरुषोत्तम, सगळ्या पुरुषांच्या मध्ये श्रेष्ठ असणारा मी आहे. सगळं परब्रह्माचं वर्णन झालं, आत्म्याचं वर्णन झालं. अशब्द मी अश्रोतृ, अरूप मी अगोत्रु, समो मी स्वतंत्र, ब्रह्म मी परो. अशब्द, अशब्द म्हणजे परमात्मा हा शब्दाचा विषय होत आहे. शब्दाने त्या परमात्म्याचं स्वरूप जसं आहे तसं प्रकट होत नाही. म्हणून मी कसा आहे? अशब्द आहे. अश्रोतृ, अश्रोतृ असं म्हणताना मी श्रोत्र विरहित आहे, कानरहित आहे. अरूप मी अगोत्रु, मला कोणतं रूप नाही, मला कोणतं गोत्र नाही, मला कोणतं इंद्रिय नाही. सर्व सृष्टीच्या मध्ये मी समरूपाने आहे. माझ्यावरती कोणाचं नियंत्रण नाही असा स्वतंत्र मी आहे. सगळ्यांच्या पलीकडे असणारं जे चैतन्य तत्व ते ब्रह्म आहे, ते ब्रह्ममी. ब्रह्ममी, सगळ्या प्रकृतीच्या पलीकडचा ब्रह्म. असं मला माझी स्वतःची अनुभूती ह्या रूपाने आली, म्हणून तो अनुभवाचा धेंडा नाचे नाचू लागला. मी असा आहे, मी अमर आहे, मी अक्रिय आहे, मी व्याप्य व्यापकाच्या संबंधाच्या पलीकडे. ऐसे आत्मत्व मज एकाते, असं भगवंत म्हणतात. असं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाची अनुभूती, एका त्या आत्मतत्वाची अनुभूती घेतात. कशामुळे ही अनुभूती आली? मज अद्वय भक्ती जाणवणी निवृत्ती. भगवंताचे जे अद्वय भक्तीने अशा प्रकारची मला एकाला आत्मभावाने अशी अनुभूती आली, मी निश्चित जाणलाय. ऐसे आत्मत्वे मज एकाते, मज एकाते ऐसे आत्मत्वे. अशा केवळ एकरूप असणाऱ्या त्या चैतन्याला आत्मतत्व जाणलं त्या एका. आणि एवढी जाणण्याची अनुभूती कशामुळे आली असेल? या अद्वय भक्ती निवृत्ते जाणवणी. अद्वय भक्तीचं यथार्थ स्वरूप जाणल्यानंतर
निश्चित जाणल्यानंतर, यथार्थ जाणल्यानंतर मग काय, मग याही बाधा जाणते तीही मीची जाणे. आणि ह्या सगळ्या जाणण्याला प्रकाशित करणारे जे परब्रह्म आहे ते परब्रह्म ही मीच आहे असा त्या साधनानिष्ठ असणाऱ्या योग्याला अनुभव येतो. आणखी काय काय आहे, आणखी ही मीची अनुभूती पुढे चालूच आहे. तो सगळा विचार आपण क्रमाक्रमाने पाहत राहूया. आणि ह्या ओव्यांचं चिंतन करताना मी आज कसा आहे, अमर कसा आहे, अव्यक्त कसा आहे, हे सगळं चिंतन ध्यानासाठी आहे. ध्यानात ह्या एका एका पदाचा विचार करायचा आणि त्या पदाचा विचार करून तशा प्रकारची अंतःकरणाची वृत्ती बनवायची आहे. त्यालाच मन निधिध्यासन असं म्हणतात. तो विचार क्रमाक्रमाने बघतो.